महाराष्ट्राला आदर्श घालून देईल का बाप लेकाचं कसं नातं असायला पाहिजे. नक्कीच. बर, आता आज सकाळी निवडणुकीचा निकाल आला. तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणाला होतात की साधारण 20-25 तरी मतांनी आघाडी असते, परंतु हे सगळं अपेक्षित होतं का या प्रकारचा निकाल येईल वगैरे? नाही, मी तर असं ऐकलंय का सुषमा अंधारेंनी वैयक्तिक सगळ्या नगरसेवकांना फोन केलेला आणि दुर्दैव आहे कुठली तरी एक पुण्याची बाई असं काहीतरी बोलते. आणि पण तरी ठीक आहे, मला जेवढ्या लोकांनी मतदान केले मी त्यांचं कायम ऋणात राहणार आहे. आणि अजून मला 6 वर्ष आहेत पुढची तयारी करायला. त्यामुळे पुढच्या वेळेसच्या विधान परिषदेला नांदेडमध्ये किमान 200 ते 250 जागा ह्या नगरपालिकेच्या जिंकून पुढच्या निवडणुकीची तयारी करणार. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की सुषमा अंधारेंनी नगरसेवकांना फोन केले होते. हो. कुठल्या उभाटाचे की आणखी कुठल्या पक्षाचे? उभाटा पक्षाचे हे जे नगरसेवक आहेत ते आम्हीच निवडून आणलेले, त्याच्यामुळे त्या लोकांचा असा काय फारसा त्या बाईंनी फोन करून उपयोग झाला नसता, त्यामुळे यांना काही फोन केलेला नाही. पण ठीक आहे, काही काँग्रेसच्या, आता ही बाई काँग्रेस धार्जिनीच आहे, ही पक्षातच हिला कावर ठेवलंय देव जाणे. आणि मी तर आज ऐकले का असं काहीतरी यांचं ऐकून आज माझी काय हक्कलपट्टी वगैरे हे सगळ्या गोष्टी प्रकार करतायत. दुर्दैव आहे. आज मला वाटते का शिवसेना युबीटी ही हिंदुत्ववादी राहिलेली नाही. हे जे काही गोष्टी बोलत होते की माझं तर असं म्हणणं आहे की ही बाई कंप्लीट मराठा विरोधी आहे. कायम मराठा समाजाच्या पाटील लोकांच्या